आपल्याकडे जे आहे ते समाजापर्यंत जावं, समाजाला मिळावं आणि त्याच्यामधून एक सामाजिक बदल घडावा, अशी एक सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव जी आहे ती त्या पाठीमागे असते. आपल्या सर्वांनाच माहिती आहे 28 फेब्रुवारी हा दिवस आपण राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करत असतो. आपण आता निर्माण व्हावी, मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत व्हावा, त्यांची असणारी काय चिकित्सक वृत्ती आहे, जिज्ञासू वृत्ती आहे, त्याला कुठेतरी बळ मिळावं, हा व्यापक दृष्टिकोन आपण डोळ्यासमोर ठेवतो. तसंच आपण जर पाहिलं तर जगामध्ये ज्या देशाने वैज्ञानिक प्रगती मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आहे तो देश आज जगावरती हुकूमत गाजवत असताना आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून या आपल्या देशाने देखील या वैज्ञानिक क्षेत्रामध्ये एक मोठी प्रगती करावी, एक मोठी उसळी घ्यावी, मोठी भरारी घ्यावी, अशा प्रकारचा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवलेला आहे. आणि मुलांसाठी खरं तर विज्ञान विषयक अनेक उपक्रम राबवले जातात. आणि विज्ञानातल्या ज्या काही गमती जमती आहे, विज्ञानामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये घडणारे जे काही बदल आहे, त्यांनी अशाच प्रकारे विज्ञानाच्या ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या खरं तर मुलांपर्यंत पोहोचाव्या, एक उत्कट भावना त्यांची आहे. आणि याच पुस्तकाचा प्रकाशन सोहळा जो आहे तो आपल्या प्रशालेमध्ये या व्यासपीठावरून संपन्न होत आहे. त्याचा तुम्हा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे. प्रकाशित होणारं पुस्तक जे आहे तर आपल्या सर्वांना अपेक्षा आहे, आम्हा सर्वांना खरं तर फार मोठी अपेक्षा आहे या पुस्तकाबद्दलची. जेव्हा एखादं पुस्तक पडेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि या गोड कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान जे आहे ते आपल्या संस्थेचे सचिव आदरणीय तुळशीरामजी लोणकर यांनी भूषवावं अशी मी त्यांना विनंती करतो. आज त्याचबरोबर या प्रकाशन सोहळ्यासाठी जे जे काही मान्यवर आहेत त्यांचे खरं तर आप्तेष्ट असतील, सगळे त्यांचे हितचिंतक असतील, सगळे मैत्रिणी आहेत आपण असं म्हणूया. आणि मैत्रिणीशिवाय खरं तर हा प्रवास सुखकर होऊ शकत नाहीये. मैत्रिणीच्या शुभेच्छा फार गरजेच्या असतात. आणि अशा या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं आनंदाच्या क्षणी या मैत्रिणी सावलीसारख्या उभ्या आहेत. आणि या प्रकाशन सोहळ्यासाठी आलेल्या त्यांच्या सर्व मैत्रिणींचं, या सर्व मान्यवरांचं देखील मी अडकरी प्रशालेच्या वतीने मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि विज्ञानाची कास धरूया नको अंधविश्वास. का घडते अन कसे घडते मनी प्रश्नांचा ध्यास. असता घटक निसर्गाचे ठेवू त्याचे भान. एकमेका जगुनी राखू आपण त्याचा मान. जलचक्राला घेऊ समजून जंगल राखू खास. पाया हे जीवनाचा हिरवा अन्नाचे ते घटक जाणून समतोल ठेवू त्यात. व्यायामाला देऊ महत्व आरोग्य ताब्यात. ग्रहमालांना समजून घेता ग्रहणाचा ना त्रास. ग्रहमालांना समजून घेता ग्रहणाचा ना त्रास. त्यांचा आवडीचा असला तरी तो विषय शिकवत असताना विज्ञानातल्या ज्या काही कथा असायच्या ते शिकवत असताना जास्त इंटरेस्टेडली शिकवलं जायचं. त्याचं कारण
आपला जो बेस आहे, आता इथं सगळ्यांनी बोलताना सांगितलं, जगताप सरांनी सांगितलं की ज्यांनी विज्ञानात खूप प्रगती केली त्या आता आपल्याकडे यायला पाळते आणि त्या मांजराबरोबर खेळण्यामध्ये त्या मुलाचा वेळ जातो. वास्तविक पाहता जर विचार केला तर माझ्यामधलं रसायन हे खेळाचं रसायन होतं आणि शिस्तीचं होतं. वाङ्मय मला काहीच कल्पना नव्हती. कधीतरी मी सांगितलं असेल बरं, आमचे ज्यावेळी शिवाजी विद्यामंदिर किंवा तिकडे स्वामी विवेकानंद शाळा असेल त्या ठिकाणचे प्राचार्य असायचे आणि त्या शाळेतल्या दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरचा आवाज